राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण
मागणे ते एक तुझ प्रती आहे, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा, मागणे ते एक तुझ प्रती आहे, मागणे ते एक तुझ प्रती आहे, तरी पाहे पांडुरंगा, या संताशी निरवी हेची मदत, या संताशी निरवी हेची मदत, आणि तुझे काही न मागे तुझ, तुका म्हणे आता उदार तू होई, तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संताचिया, म्हणे आता उदार तू होई, म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संताचिया, संताशी निर्विहेची मदत, या संताशी निर्विहेची मदत, आणि तुझे काही न मागे तुझ,
या संतासी निरवी हे जीवनले या संतासी निरवी हे जीवनले
पुढे सरका पुढे विठ्ठल बोला पुंडलिक वरदा मागणे ते एक तुझ प्रती आहे, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा, या संताशी निरवी हेची मज देई, आणिक दुजे काही न मागे तुझ, तुका म्हणे आता उदार तू होई, तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संताचिया, या संताशी निरवी हेची मज देई, आणिक दुजे काही न मागे तुझ, पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो दुसरे चरणा संतांच्या, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते, शेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेरू, सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देवी माझ्या मना, तेथे बुडी देवी माझ्या मना, तेथे बुडी देवी माझ्या मना,
निवृत्तीचे पायी निवृत्तीचे पायी सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी हे बुडी दे माझ्या मना तेथे बुडी दे माझ्या मना तेथे बुडी दे माझ्या मना मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा. या संताशी निरवी हेची मज देई, आणिक दुजे काही न मागे तुझ. अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील सर्वोच्च शेवटच्या क्रमांकाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय परमात्म्याकडे संत महापुरुषांच्या स्वाधीन करण्याची मागणी या अभंगातून करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने वारकरी संप्रदायातील थोर संत सद्गुरु संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पंचक्रोशीमध्ये त्यांच्याच कृपेने श्री क्षेत्र शिवडी तालुका निफाड जिल्हा नाशिक या गावामध्ये संपन्न होत असलेला 47व्या क्रमांकाचा भक्ती महोत्सव. या महोत्सवातील आजच्या हरिदिनीच्या एकादशीच्या उपांत्य कीर्तन सेवेचा सुयोग सप्ताह संयोजक समितीच्या द्वारा या गावातील सर्व ग्रामस्थ सर्व भाविक भजनी मंडळी या सर्वांच्या प्रेमातून या उत्सवाचे मार्गदर्शक परमपूज्य परमश्रद्धेय वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक पूजनीय परमेश्वर बाबा यांच्या आदेशातून परमपूज्य परमश्रद्धेय हरिभक्तिपरायण आदरणीय गरुड महाराज हरिभक्तिपरायण पूजनीय आदरणीय आबा यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय श्री गुरु नतुसिंग महाराज यांच्या आशीर्वादाने परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुदेव मोठे बाबा यांच्या कृपेने परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान वैकुंठवासी आदरणीय कोले बाबा यांच्या कृपेने पूजनीय महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या उपस्थितीत वारकरी संप्रदायातले वारकरी शिक्षण संस्थेतले निष्ठावंत स्वरनिष्ठ असे अवघ्या महाराष्ट्राला आपल्या मधुर अशा वाणीने आणि आपल्या अत्यंत प्रेमळ स्वभावाने सुपरिचित असलेलं व्यक्तिमत्व पूजनीय आदरणीय भजन सम्राट
आदरणीय आरूबाबा यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये उभे राहिलेले सर्व आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू महाराज मंडळी, या गावातील वारकरी संप्रदायावर प्रेम करणारे आणि वारकरी संप्रदायाची सेवा करणाऱ्या साधकाची निष्ठेने सेवा करणारे सर्व उभे राहिलेले टाळकरी, मी आपल्या सर्वांच्या चरणी मनापासून वंदन करतो, आपल्या सर्वांच्या चरणी प्रणाम करतो. अत्यंत गोड असे स्वरबद्ध, लयबद्ध, तालबद्ध, 7व्या दिवशी सुद्धा मृदंग इतका सुव्यवस्थित राहणं हेच खरं या सप्ताहाचं वैभव आहे. असे गोड असे मृदंगाचार्य आपल्याही पवित्र चरणाला मी नतमस्तक होतो. माझ्या समोर येऊन बसलेले वारकरी संप्रदायाच्या सेवा करणारा जो साधक आहे, त्या साधकावर आपल्या मुलापेक्षा सुद्धा जास्त प्रेम करणारे श्रोते, या परिसरातून आलेले अनेक गावचे सर्व वैष्णव माता आणि भगिनी, आपल्या सर्वांच्या पवित्र चरणाला मी नतमस्तक होतो, वंदन करतो आणि आपल्या संकल्पित वेळेमध्ये म्हणजे साधारणतः राहिलेल्या 40 मिनिटामध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठल आज हरिदिनी एकादशीचा अत्यंत पवित्र दिवस आहे आणि कदाचित आपल्या मनामध्ये असं जरी असलं, रात्रभर जागर असतो, कदाचित असं जरी आपल्याला वाटलं तरी सुद्धा आपलं हे कीर्तन रात्रभर चालणार नाही. आपली पत्रिकेतली जी वेळ आहे 8 ते 10 अशी वेळ आहे, परंतु मला समजलं नामदेवरायाकडून 8:30ला चालतंय बाबा. कुठे गेले नामदेवराव? गेले कुठे? हा, आहेत 8:30ला चालतंय बाबा. पुन्हा मनू महाराजाचा फोन आला, म्हणलं आपली वेळ नक्की सांगा. नाही म्हणले आमची करेक्ट 8:30. आणि मग मी 8:30ला 1 मिनिट कमी असताना इथं बरोबर आलो. म्हणजे माझी इमानदारी झालेलीच आहे बरं का, झालेलीच आहे. म्हणजे मी वेळ सांभाळलेली आहे, काय वाद नाही. आता आपण पुढची सुद्धा वेळ सांभाळली पाहिजे, पत्रिकेचा सुद्धा आपण मान राखला पाहिजे. 8 ते 10 एकतर पहिलं चुकलंय आपलं, 8ला सुरू करू शकलो नाही, निदान दुसरी तरी चूक आपल्याकडून होऊ नये. शहाण्या माणसानं 2-2 चुका करू नये. आणि त्यामुळं अगदी बरोबर 10 वाजता जे राहिलेल्या 40 मिनिटात आपण सेवा करण्याचा प्रयत्न करूया. कदाचित तुम्हाला शंका येणं स्वाभाविक आहे, मग 40 मिनिटामध्ये कीर्तन कसं करायचं, कदाचित असं वाटेल, पण काळजी करायचं काही कारण नाही. 40 मिनिटामध्ये कीर्तन कसं करायचं असतं याची मी परीक्षा बी दिलेली आहे. विशेष म्हणजे त्या परीक्षेत पास सुद्धा झालेलं आहे. आणि अत्यंत लीनतेनं सांगतो, पहिल्या नंबरनं पास झालेलं आहे. त्यामुळं ज्या माणसाला लांबवायला येतं त्या माणसाला आकडायला यायला काही अडचण नाही. आणि म्हणून अगदी कमी वेळात आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. शेवेला घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. मला वाटतं हा अभंग पाठ नाही अशी व्यक्ती महाराष्ट्रामध्ये शोधून सुद्धा सापडणार नाही. आणि कदाचित हा अभंग एखाद्याच्या पाठच नसेल तर मला वाटतं त्या व्यक्तीला महाराष्ट्रात राहण्याचा नैतिक अधिकार मुळीच नाही. असा सगळ्याच्या पाठ असलेला अभंग प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयामध्ये सतत असलेला हा अभंग, प्रत्येक वैष्णवाच्या कंठामध्ये गुंजारव करणारा हा अभंग, प्रत्येक पारमार्थिक माणसाच्या जिभेवर सतत दरवळत असलेला हा अभंग, वारकरी संप्रदायाच्या साधनेच्या समारोपाचा हा अभंग. मग संप्रदायामध्ये अनेक फडपद्धती आहेत, वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत, पण कोणत्याही पद्धतीचा जरी विचार केला तरी शेवटी हाच अभंग म्हटला जातो. असा सर्वमान्य असलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या हृदयातून बाहेर पडलेली सर्वोच्च शेवटची भावना म्हणजे हा अभंग. एका अर्थाने हा अभंग म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचं पसायदानच आहे. तुकोबारायाच्या मुखातून बाहेर पडलेली ही अक्षर आहेत.
आणि ऐका, संतांच्या मुखातून बाहेर पडलेल्या प्रत्येक अक्षरात फार मोठं सामर्थ्य आहे. तुकोबाराय ते सामर्थ्य सांगताना आपल्या मुखातून बाहेर पडलेल्या अक्षराच्या विषयीचा आत्माभिमान प्रगट करताना मोठ्या धाडसाने आणि मोठ्या पुरुषार्थाने तुकोबाराय बोलतात, माझ्या मुखातून बाहेर पडलेल्या प्रत्येक अक्षरात माझा रमाकांत आहे. एक एक अक्षरात आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत. एक एक अक्षरात आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत. एक अक्षरात आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत. एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. विश्वमाऊली ज्ञानोबाराय बोलतात, ती अक्षरे नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागे चितकळिका, उजळलिया कृष्णे. ब्रह्म साम्राज्यात जात असताना प्रकाश म्हणून देणारी ही अक्षर आहेत. ऐका, या अक्षरामध्ये एवढं सामर्थ्य का, ही शक्ती का? त्याचं उत्तर आहे, संत महापुरुषांच्या मुखातून बाहेर पडलेल्या या अक्षराच्या बुडाशी 3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, प्रत्यक्ष परमात्म्याचा त्यांच्या जीवनावर अनुग्रह आहे. दुसरी गोष्ट, परमात्म्याच्या नामचिंतनाचं त्यांच्या जीवनात अनुष्ठान आहे. आणि तिसरी गोष्ट, परमतत्वाचा महात्म्याना अनुभव आहे. अनुभवातून, अनुष्ठानातून आणि अनुग्रहातून प्रसवलेला अनुवाद म्हणजे ही अक्षर आहेत. भगवान परमात्म्याचा अनुभव महात्म्यांच्या जीवनात एक, प्रत्यक्ष परमात्म्याच्या नामाचं त्यांना अनुष्ठान आहे. ते 1 दिवसाचं नाही, 1 जन्माचं नाही. महाराज सांगतात, हेची करीत आलो आम्ही, मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही. कित्येक तरी जन्मच्या जन्म झालं. विश्वमाऊली ज्ञानोबारायाची सुद्धा भाषा अशीच आहे. ज्ञानोबाराय देखील हेच बोलतात, अनंत जन्म बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, मागची अनंत अनंता जन्मीचे सुकृत, पदरी या न्यायाने माझी असत्यवादाचे तप वाचा केले 1-2 दिवस, बहुत कल्प. मला वाटतं निदान आपण सप्ताहापुरतं तरी 7 दिवस हा प्रयोग करावा. कोणता? सत्य बोलणे सप्ताह. 7 दिवसापुरतं तरी आपण हे उपक्रम राबवला पाहिजे. खरं म्हणजे हेतू इतकाच आहे, अनुष्ठान आहे, अनुभव आहे आणि प्रत्यक्ष परमात्म्याचा या महात्म्यांच्या जीवनावर काय आहे? अनुग्रह आहे. सखा कृपावंत, वाचा त्याची, पाहे निगम कळा, बोले विठ्ठल प्रसादे. म्हणून या अक्षरात सामर्थ्य आहे. माईबाप, केवळ अक्षरात सामर्थ्य येत नाही. बोलत असताना केवळ आपण गद्यात्मक बोललो तर त्याला इतकं विशेष महत्व प्राप्त होत नाही. ते बोलताना काव्यात्मक बोललं पाहिजे. काव्यात्मक बोललं पाहिजे म्हणजे आपण बोलताना ते बोलणं काव्यात्मक असलं पाहिजे. पण लक्षात ठेवा, केवळ काव्यात्मक बोलून उपयोग नाही.
त्या काव्यात रस सुद्धा असला पाहिजे. ते रसभरीत काव्य असलं पाहिजे. काही लोक काव्यात्मक बोलतात पण त्याच्यात काही रस नसतो. सगळं निरस असतं, ते निरसन असतं, निरस असतं, काहीच रस नसतो. उगीच बोलतात तुमचं गाव लातूर, लातूरची माणसं खूप चतुर, पण तुम्ही कुणाला होऊ नका फितूर. काय आहे बरं ह्याच्यात? टलाट मला म बला बलावण्यात अख्खी जिंदगी बर्बाद करतात आणि लोक त्याला जाऊ द्या. मुद्दा लक्षात ठेवा, केवळ काव्य करून उपयोग नाही. त्या काव्यात काय असला पाहिजे? रस असला पाहिजे. भाषा आहे माऊलीची, नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू भावार्थाचे गिरेवरू निफजवी माये. काव्यात रस असला पाहिजे. पुढे ऐका, केवळ रसात्मक काव्य असलं म्हणजेही त्याचा प्रभाव निर्माण होतो असं नाही. ते काव्य, ते शब्द परमात्म तत्वाला स्पर्श करून बाहेर आलेले असले पाहिजेत. भाषा आहे ज्ञानोबारायांची. ज्ञानोबाराय सांगतात, वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा. महाराज सांगतात, माऊली बोलतात, परमात्म तत्वाला स्पर्श करून बाहेर आलेले हे अक्षर आहेत. म्हणून या अक्षरात सामर्थ्य आहे. असा महाराजांच्या हृदयातून परमात्म तत्वाला स्पर्श करून बाहेर पडलेली ही सर्वोच्च भावना म्हणजे हा अभंग आहे. या अभंगातून तुकोबाराय पांडुरंगाकडे, भगवंताकडे, पांडुरंगाकडे, संतांनी मला सांभाळावं, तुम्ही मला संतांच्या सांभाळी घाला, संतांनी मला निरवलं पाहिजे, अशी मागणी या अभंगातून करतात. प्रश्न असा आहे, ही मागणी संताकडे करत असताना या मागणीचं जे स्वरूप आहे ते मात्र अत्यंत महत्वाचं आहे. आजच्या चिंतनामध्ये आपण त्या पूर्व पक्षाला काही अधिक विस्तार नाही करायचा. संत का मागतात, मग मागतात ते संत असतात का, मागणं त्यांना आवडतं का, मग तरी पण ते कसे काय मागतात, याचा विस्तार न करता महत्वाच्या मुद्द्याचा आपण विचार तातडीनं करण्याचा प्रयत्न करू. तुकोबाराय परमात्म्याकडे मागतात, पण मागत असताना अनेक मागत नाहीत. मागत असताना एकच मागतात, एकाकडेच मागतात आणि प्रेमपूर्वक, विनंतीपूर्वक मागतात. मागण्याचा विषय एकच आहे, ज्याच्याकडे मागायचंय तोही एकच आहे आणि मागणी सुद्धा विनंतीपूर्वक आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मागणे ते एक तुझ प्रति आहे, मागणे ते एक तुझ प्रति आहे, मागणे तुझ प्रति आहे, मागणे मागणे तुझ प्रति आहे, मागणे तुझ प्रति आहे, या संतासी
रवी याची मागणे मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा. ऐका, तुकोबाराय परमात्म्याकडे मागतात. जेव्हा काही मागायची वेळ येते तेव्हा संत देवालाच मागतात. जेव्हा काही मनातलं सांगायची वेळ येते तेव्हा संत देवालाच सांगतात. मागणे ते तुझ मागो, तुझ मागो पाया तुमच्या दातारा, पाया तुमच्या दातारा, पाया तुमच्या पाया तुमच्या दासा. मागणे ते तुझ मागो, जीवभाव तुझ सांगो, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. किंवा महाराजांची अजून भाषा आहे, जाऊ देवाचिया गावा. देवा सांगो सुख दुःख, देवा सांगो सुख दुःख, देवनी वारी भूक, देवा सांगो सुख दुःख, देवनी वारी भूक, देवनी वारी भूक, जाऊ देवाची आगा, देव देईला विसावा, जाऊ देवाची आगा, देव देईला विसावा. जाऊ देवाची आगावा, देव देईल विसावा. खरं म्हणजे जाऊ शिवडीची आगावा. इथं भजनाचा शुद्ध निर्भेळ आनंद आहे आणि शुद्ध आणि निर्भेळ आनंद देणारी भजनाच्या क्षेत्रातले पूजनीय इथे इकडे हे पंढरीनाथ आहेत, तर इकडे प्रत्यक्ष परमेश्वर महाराज आहे. काय अडचण आहे हो. या महात्म्याने असे हजारो मुलं खऱ्या अर्थानं तयार केलेले आहेत. हे यांची दया आहे आणि वैकुंठवासी प्रातस्मरणीय भजन भीष्म गुरुदेव बोधे बाबांची ही कृपा आहे. हा जो आनंद आहे ना, हा आनंद त्यांच्या आशीर्वादाचा आनंद आहे. देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूक. हेतू बोलण्याचा इतकाच आहे. संत काही बोलायचंच आलं देवाला बोलतात, काही मनातलं सांगायची वेळ आली देवालाच सांगतात, पायाच पडायची वेळ आली देवाच्याच पडतात, आणि मागण्याचीच वेळ आली तर ते देवाकडेच मागतात. काय मागितलंय? जास्त मागितलेलं नाही, अधिक मागितलेलं नाही, एकच. मागणे ते एक मागितलंय. बघा, मागणं एक आहे, पुढे तुझ प्रती आहे म्हणजे देवाकडेच आहे. देव सोडून दुसऱ्याला मागितलेलं नाही आणि दुसरं मागितलेलं नाही. तुम्ही जागेत राहत की? देव सोडून दुसऱ्याला मागितलं नाही एक,
आणि दुसरं मागितलं नाही दोन. म्हणजे काय? म्हणजे मागणी अन्य नाही, मागणी अन्य नाही, एकच. मागणी अन्याकडे नाही, एकाकडेच. आणि पुढे सांगू, मागणी अन्यायानं नाही. देशी तरी पाहे पांडुरंगा, या पाहे शब्दाचाच भाव हा आहे. तुझी इच्छा असेल, तुला शक्य असेल, तुला जमत असेल तर, तुझ्याच्यानं ओझ उचलत असेल पाहे. बघा बाबा, विचार करा. आम्ही प्रस्ताव तर मांडलाय, आता तुम्ही काय करायचं ते ठरवा. आम्ही आपला प्रस्ताव मांडलाय तुमच्याकडे, एक 25 क्विंटल साबुदाणा द्या म्हणून. काय आम्ही जबरदस्तीनं मागितलं होतं का तुम्हाला? जबरदस्तीनं मागितलं होतं का? नव्हतं. आम्ही आपलं बाबा सहज मागितलं, सहज नुसतं मानलं, सहज मागितलं. पण शिवडी आहे, पालखेड आहे. एका मिनिटात त्याने ती कबुली दिली आणि सांगितलं, काळजी करू नका, तुम्ही मागताय ना त्याच्यापेक्षा जास्त आम्ही देऊ. पण मागणाऱ्यानं थोडं कमीच मागितलं पाहिजे. हळूहळू जास्त दिलं तर काय, घ्यायला आपण तयारच आहोत, काय आपली जोडी तयार. हे तो इतकाच आहे. 3 पैलूकडे लक्ष द्या चरणातल्या. पहिली गोष्ट, अन्य मागणी नाही. एक मागणे ते एक, दुसरं मागणं नाही, एकच मागितलं, एकच, अन्य नाही. दुसरी गोष्ट, तुझं प्रति आहे देवा तुझ्याकडंच, तो सोडून दुसऱ्याला आम्ही मागत नाही. म्हणजे अन्य मागणं नाही, एक, अन्याकडे नाही, दुसऱ्याकडे नाही, दोन, आणि देशी तरी पाहे. पाहे या शब्दातून अन्यायानं नाही, तीन. पहिली गोष्ट, एकच, एकच, एक मागितलंय. दुसरी गोष्ट, एकाकडेच मागितलंय, म्हणजे पांडुरंगाकडेच मागितलंय. तुझं प्रति. भाषा कशी आहे अभंगातली बघा. सुरुवातीला तुकोबाराय तुझं प्रति म्हणतात, नंतर तुकोबाराय तुझं म्हणतात, आणि नंतर तुकोबाराय तू म्हणतात. तिन्ही चरण बघा. तुझं प्रति आहे, तुझ, तुझ, अनेक काही दुजे न मागे तुझ, आणि तुका म्हणे आता उदार तू होई. शब्दाची रचना जर बघितली, तुझ प्रति, तुझ, तू, या 3 शब्दाचा जर विचार केला तर हळूहळू हळूहळू तुकोबारायाची भाषा अधिक अधिक एकेरी 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 आहे. बरोबर. तुझं प्रति म्हणायला पाहिजे होतं का तुम्हा प्रति म्हणायला पाहिजे होतं? मागणे ते एक, तुम्हा प्रति आहे असं जरी म्हटले असते तरी चालीत बसलंच असतं. आणि कसं चालीत बसवायचं हे असल्यावर काळजी काय हो. आता खेड्यापाड्यात आम्ही हा अभंग घेतला ना, त्यांच्या अशा बेजाऱ्या होत्या तारा. ते अशी सवयच नसते मागणी ही सवय लागली. ते कसं बसवायचं? ऐका, तुझं प्रति म्हणाले, तुम्हा प्रति नाही. पुढं तुझं आहे आणि शेवट तू आहे. माझ्या अल्पमतीप्रमाणे याचा भाव असा आहे, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या अति जवळ येतो, अति प्रेमात येतो, तेव्हा आपली भाषा बदलते. ऐका, आदराची भाषा वेगळी आणि प्रेमाची भाषा वेगळी. आदराच्या भाषेमध्ये आदरार्थी उल्लेख असतो सगळा. जोपर्यंत आपण त्या व्यक्तीपासून दूर आहोत, लांब आहोत, तोपर्यंत भाषा आदराची असते, आदरार्थी असते. पण एकदा का संबंध जवळ आला, आपण अगदी जवळ आलो, खूप प्रेम निर्माण झालं, घनिष्ठ संबंध निर्माण झाले, प्रेमाचे संबंध निर्माण झाले, जवळ जवळचे संबंध निर्माण झाले, की मग तेच आदरानं बोलणारे लोक एकेरीवर येतात. बरोबर आहे ना? त्यांना म्हणले आज कसं काय? नाही म्हणले महाराज, आमचं त्यांचं चालतं, त्यांचे ना आमचे खूप प्रेमाचे संबंध, जवळचे संबंध. देवाचा आणि तुकोबारायाचा अतिप्रेमाचा जवळचा संबंध असल्यामुळे एकेरी भाषा तुझं प्रति. पुन्हा प्रेम वाढलं, अजून प्रेम जवळचं निर्माण झालं, तुझं. आणखीन प्रेम निर्माण झालं, तू. जसं तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, तुकाराम तुकाराम. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबा समर्थ, आणि शेवटच्या चरणात तर तुका विष्णू नाही तुझा. तिथं सुद्धा हाच क्रम आहे. रामेश्वर भट्ट
यांचा तुकोबारायाशी जसा जसा जवळचा संबंध येत 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 गेला, प्रेम वाढत गेलं, तशी तशी प्रेमातली भाषा बदलते. दादानो, प्रेमाची भाषा वेगळी, प्रमेची भाषा वेगळी आणि भ्रमाची भाषा वेगळी. सामान्य माणसं भ्रमाच्या भाषेत असतात, ब्रह्मज्ञानी महात्मा प्रमेच्या भाषेत असतो आणि भगवत भक्त प्रेमाच्या भाषेत असतात. ही प्रेमाची भाषा आहे. काय भाषा आहे? मागणे ते एक. देवा एकच मागतो, दुसरं काही नको. काय आहे? सगळ्याचं सार जर काय असेल तर ते एक आहे. सगळ्याचं सार एकच आहे. एका परमात्म तत्वापासूनच ही सगळी निर्मिती आहे. आणि पुन्हा या सगळ्याचा समारोप कुठं आहे? एका परमात्म तत्वातच आहे. 1 3 5 मेळा 25चा 36 तत्वाचा मूळ हरी. एकापासूनच हे सगळं. एकाकी नरमते बुधहा, एकले न कंटेची म्हणून या येणे. पण त्या एकातूनच हे सगळं विश्व निर्माण झालं. पुढं त्याचा समारोप त्या एकातच आहे. मागणे ते एक, म्हणून एक मागितलंय. एकच का? बघा तुम्ही, श्री क्षेत्र पंढरी, श्री क्षेत्र पंढरी बघा. पंढरीकडे जाणारे रस्ते अनेक आहेत. पंढरीकडे जाणारे रस्ते अनेक आहेत. पंढरी एकच आहे. पंढरी एकच आहे. भक्त अनेक आहेत. या भक्त अनेक आहेत. अनेक भक्त असतात. भक्तांना जशी जशी वेळ मिळते तसे तसे भक्त येत राहतात. या अनेक भक्त असतात. अनेक भक्तांना जशी जशी वेळ मिळते तसे हे भक्त येत राहतात. हे 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 जे भक्त आलेत का आता, हे भक्त आलेत ना, या भक्तांनी कालच सकाळी आपलं अन्नपूर्णा भवनचं बांधकाम चालू आहे का? अन्नपूर्णा भवनचं बांधकाम आळंदीचं, बाबा अरू बाबा, अन्नपूर्णा भवनचं बांधकाम, त्याला 500 पोती सिमेंटची गाडी कालच दिली त्यांनी, कालच. असे भक्त आहेत. आणि असेच भक्त आम्हाला सगळे भेटावे ही पांडुरंगाला ऐका, लक्ष द्या, मुद्द्याकडे लक्ष द्या. भक्त अनेक आहेत, भगवान एकच आहे. एको देवो सर्वभूतेषु गूढः. परमात्मा एकच आहे, भक्त अनेक आहेत. साधना अनेक आहेत, साध्य एकच आहे. वाटा अनेक आहेत, पंढरी एकच आहे, एकच आहे. जाण्याचे रस्ते वेगळे वेगळे असतील पण मुक्कामाचं ठिकाण एकच आहे. थोडक्यात काय, तुमच्या माझ्या सगळ्याच्या जीवनाचं गंतव्य जर काय असेल तर ते एकच आहे. तिथं पोचण्याच्या पद्धती जरी अनेक असल्या तरी मात्र उद्दिष्ट ध्येय कसं आहे? एकच आहे. मागणे ते एक. बघा ना, एखादं मंदिर असतं, त्या मंदिराच्या पायामध्ये दगड झोपले का? अनेक असतात. त्याच्या भिंतीमध्ये विटा अनेक असतात. त्याच्या शिखरामध्ये विटा अनेक असतात. त्याला कळस एकच का? जरा थोडी सुधारणा करू का? कळस सुद्धा अनेक असतात. अनेक कळस असतात. पण पुढे बोलू का? कळसाला टोक एकच असत. आता संपलं. आता नाही कोणी आक्षेप घेऊ शकणार. कळसाला टोक मात्र एकच असतं. थोडक्यात काय, प्रत्येक जीवाच्या जीवनाचं अंतिम टोक एकच आहे आणि तो म्हणजे भगवान आहे. म्हणून मागणे ते एक, एक मागितलंय. शहाणी माणसं एकच मागतात आणि सगळं काम करून घेतात. सगळं काम करून घेतात. वेडी माणसं भरपूर मागतात आणि काम काहीच होत नाही. वेडी माणसं भरपूर मागतात आणि काम काहीच होत नाही. शहाणा एकच मागतो आणि सगळं काम झाल्याशिवाय राहत नाही. बघा, एक मनुष्य होता, तपश्चर्या करायला गेला. तपश्चर्या केली. भगवान शिवजी प्रसन्न झाले. बघता, मी प्रसन्न झालोय, डोळे उघड, 9:15 झालेत. हा, मग त्याने डोळे उघडले. बोल म्हणे, मी प्रसन्न झालोय, काय पाहिजे? झालं याचं असं, हे तपश्चर्या करण्याच्या नादात
काय मागायला आलतो हेच विसरलं. म्हणजे देवा मागायला आलतो गोष्ट खरी आहे, पण काय मागायला आलो हे काय माझ्या ध्यानात नाही. म्हणले असं करा, थांबा तुम्ही, मी घरी जाऊन विचारून येतो. भगवान महादेव म्हणाले एवढा मला वेळ असतो का? मला सकाळी एक कीर्तन करून उद्या संध्याकाळचं बिगोनपर्यंत करायचंय, इतका टाइम आहे थांबायला मला? मग चटकन बोल काय पाहिजे. तो अवघडच झालं. शेवटी देवाने विचारलं तुझ्या घरी माणसं किती आहेत? काय नाही म्हटलं, मुलगा पत्नी मी 3च माणसं. चाल तुला हे 3 वर देऊन टाकले म्हणे, त्या वारानं तो पाहिजे ते मागून घे. त्यानं 3 वर घेतले. घरी आला. पत्नीने विचारलं झालं काम झालं, देव भेटला, प्रसन्न झाले, आशीर्वाद दिला का तुम्हाला? दिलं. काय मागितलं तुम्ही? म्हटलं माझ्या आठवणीतच नव्हतं काय मागायचं. ती म्हणली बरं झालं तुमचं डोकं चालवलं नाही तुम्ही. मग देवानेच 3 वर दिलेत म्हणे, आपण 3 माणसं म्हणून काय पाहिजे त्या 3 वरानं मागून घ्या. 3 वर घेतले. 4-6 महिने निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर एके दिवशी या तिघांची मीटिंग झाली, बैठक झाली. आणि मग तिघजण चर्चा करायला लागली. ती पत्नी म्हणायला लागली, तो मुलगा म्हणायला लागला, बाबा तुम्ही बाहेरगावी सारखं जाता, इकडं तिकडं तुम्ही बाहेर सारखं जाता, तुम्ही बाहेर गेल्यावर आम्हाला जर अडचण पडली तर काय करायचं? म्हणजे मग आपण वाटण्या करू. कशाच्या? वराच्या. मग तिघांनी वराच्या वाटण्या केल्या. 1 वर स्वतःकडे यानं घेतला, 1 वर सौभाग्यवतीला दिला, 1 वर मुलाकडे दिला. झालंय कुठंतरी बाहेर कामानिमित्तानं गेलं. मुलगा काहीतरी बाहेर होता. ही सौभाग्यवती घरी एकटीच होती. तिला असं वाटलं दिलाय वर गोष्ट खरी आहे, पण खरा आहे का खोटा आहे बघूया तरी म्हणे. ऐका. आणि म्हणून तिनं काय केलं, ती म्हणाली भगवान शिवजीने मला जो वर दिलेला आहे त्या एका वराने मी सुंदर बनावं. कारण ती स्त्री होती कुरूप. कशी होती? कुरूप. ती म्हणाली मी सुंदर बनावं. आता भगवान शिवजीचाच वर आहे. एका सेकंदात तर ती स्त्री सुंदर बनली, रूपवान बनली. काय कर्मधर्म संयोग. तिथनच राजाची स्वारी निघाली होती. राजानं पाहिलं आणि राजानं सेवकांना सांगितलं या सुंदर स्त्रीला आपल्या राजधानीत राजमहालामध्ये घेऊन या. काय करावं? अवघड आहे. जुन्या काळातला राजा होता. घेऊन या म्हणजे झालं. सेवक आले आणि त्या स्त्रीला असं फरफटत घेऊन निघाले. हे पाहिलं कुणी? त्या मुलानं पाहिलं. त्यानं विचार केला आपल्या मातेला जबरदस्तीनं घेऊन चाललेत, तिच्या इज्जतीचा प्रश्न आहे. ऐका. शेवटी हा तिच्या पाठोपाठ मागे गेला. आणि राज दरबारात गेल्यानंतर यानं विचार केला आता काही खरं नाही, आता महत्वाचा प्रसंग आलाय. अशा वेळेला वर वापरायचा नाही तर मग वर वापरायचा कधी? आणि मग त्याने सांगितलं भगवान शिवजी माझ्याकडे जो वर आहे ना त्या वराने माझी आई अस्वली बनावी. काय? अस्वली बनावी. बनली अस्वली 1 मिनिटात. मग आता मला सांगा अस्वलीला कोण दरबारात ठेवून गेलो? कोण दरबारात ठेवून गेलं? राजानं हाकलून दिलं. यानं आपलं गळ्यातलं उपरणं काढलं, गळ्यात बांधलं आणि असं ओढत घरी घेऊन आला. घराच्या जवळ आला तेवढ्या त्याचे वडील बाहेरून आलेच होते. अरे 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 हे काय असलं घरात आणलं? त्यानं सांगितलं हे काय नाही, या तुमच्या मिसेस आहेत. म्हटले म्हणजे? त्याने हे सगळं झालेला प्रकार सांगितला. आणि तो मुलगा म्हणाला आता बाबा काही करा पण माझ्या मातोश्रीला तुमच्या पत्नीला पहिल्यासारखं करा. आणि मग त्याच्याकडे जो 1 वर होता का त्यानं त्या वरानं देवाला विनंती केली माझी पत्नी पहिल्यासारखी बनावी. आणि मग ती पहिल्यासारखी बनली. कशी? झालं का? 3 वर ह्याच्यावरच निघून गेले. वेड्या माणसाला भरपूर मिळतं पण वापर कसा करायचा हे कळत नाही, त्याचं काम होत नाही. शहाणी माणसं ती असतात, एकच घेतात, एकच मागतात, पण सगळं काम केल्याशिवाय राहत नाही. सगळं काम. 80-85 वर्षाचं वय, जक्कड म्हातारा, दोन्ही डोळ्यानं आंधळा, भिकारी, दरिद्री, खायची पंचायत, रोगानं युक्त, डोळ्याला दिसत नाही, दरिद्री, भिकारी, जक्कड म्हातारा, 85 वर्षाचं वय. झाले ना भगवान प्रसन्न?
शिवजीने सांगितलं, प्रसन्न आहे, बोल काय पाहिजे. पण शिवजीने सांगितलं, आपल्याला वेळ कमी आहे, तू जास्त मागायचं नाही, एकच मागायचं. आता या आंधळ्या माणसाने विचार केला, काय आता एकच मागायचं. समजा डोळे मागितले, काय करायचं डोळे घेऊन, खायची पंचायत. 85 वर्षाचं वय झाले, खायची पंचायत, काय करायचं डोळे मागून. संपत्ती मागितली, काय करायचं संपत्ती मागून, डोळ्याला दिसत नाही. शिवजी म्हटलं ते चालायचं नाही, तुला मागायचंय तर तू काय करायचं, एकच मागायचं. यानं विचार केला, लेकरं बाळ मागावी तर खायचं काय, संपत्ती मागावी तर त्याला वारस नाही, काय करावं. भगवान शिवजीने सांगितलं, जास्त मागायचं नाही, काय करायचं, एकच मागायचं. शेवटी तो आंधळा पण हुशार होता. ठीक आहे म्हणे, एकच मागतो, एकच देणार, नक्की देणार, एकच माग. आणि मग यानं एकच मागितलं. काही नको देवा, काही नको, एकच दे. नाही, काय एकच दे, काही नाही. या डोळ्यानं नाताच्या डोक्यावरचं छत्र पाहावं, बस एवढंच. भगवान तथास्तु म्हणाले. मग देवाच्या ध्यानात आलं. यानं तर लई आधी वाढवली. किती मागितलं त्यानं, एकच मागितलं. काय, या डोळ्यानं नाताच्या डोक्यावरचं छत्र पाहावं. कशानं पाहायचंय, या डोळ्यानं. म्हणजे त्याला पहिले देवाला काय करावे, डोळे द्यावे लागले. आता कुणाच्या डोक्यावरचं, नाताच्या डोक्यावरचं. म्हणजे याला नातू, म्हणजे याचं पहिलं काय झालं पाहिजे, लग्न. आता याचं लग्न 85 वर्षाच्याला कोण देते पोरगी, 35 वर्षाच्याला देणं, ती 25चा मेळ लागत नाही. याला तरुण करण्यात आलं, तरुण बनवला. याचं लग्न, त्याला मुलगा, त्याचं लग्न, त्याचा नातू, झाला नातू. आता नाताच्या डोक्यावर काय पाहिजे, छत्र पाहिजे. अरे छत्र कुणाच्या डोक्यावर असतं, राजाच्या डोक्यावर असतं. साहजिकच त्याचा नातू काय बनवला, राजा बनवला. आणि मग नातूच राजा बनवल्यावर गरिबी राहिली का, मग काय अडचण राहिली का. किती मागितलं यानं, एक मागितलं वय, एकाच मागितलं. काम सगळी केली, जास्त यादी वाढवली नाही. तुकोबाराय सांगतात, देवा एकच दे, मागणे ते एक, तुझं प्रती आहे, अन्य मागणी नाही, अन्याकडं नाही. आणि दुसरी गोष्ट, देशी तरी पाहे. पांडुरंगा विचार करा, मी तुम्हाला मागतोय एक द्या, दुसरं देऊच नका. हे एक द्या म्हणजे नेमकं एक काय मागितलंय, तुकोबारायाची नेमकी मागणी आहे तरी कोणती. त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. या संतासी निरवी हेची मद देई. या संतासी निरवी हेची मद देई. या संताशी निरवी हेची मज देई. आणि दुजे काही न मागे तुझ,
महाराज सांगतात, अनेक काही नाही मागणे, सुख संपत्ती राज्य चाड धने, साकडे नपडे तुझ जेणे, तुझे भक्तीविन माय बापा. दुसरं नाही मागत, एवढंच दे. या संताशी निरवी. निरवी याचा अर्थ आहे, महाराज सांगतात देवाला, मला तुम्ही संताच्या स्वाधीन करा, संताच्या मला तुम्ही सांभाळी घाला. मायबाप, आपलं जीवन थोरा मोठ्या माणसाच्या स्वाधीन असलं पाहिजे. स्वाधीन शब्द जर कळत नसेल तर थोडा सोपं करूया, ताब्यात असलं पाहिजे. थोरा मोठ्याच्या ताब्यात असलं पाहिजे. अजून थोडं करायचं, बंधनात असलं पाहिजे. ज्यांचं आपण कीर्तन ऐकलंय, वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष माझे गुरुदेव गुरुवर्य संदीपान महाराज यांच्या मुखातलं वाक्य सांगतो. फार गोड वाक्य आहे, हे सगळं त्यांचंच आहे, पण विशेष वाक्य सांगतो. ते असं म्हणतात, अज्ञान आणि स्वातंत्र्य एकत्र आलं की अधोगती नक्की असते. अज्ञान आणि स्वातंत्र्य एकत्र आलं की अधोगती नक्की होत असते. म्हणून मायबाप, जीवन आपलं स्वतंत्र नसावं, जीवन आपलं मोठ्या महापुरुषाच्या ताब्यातलं असावं, बंधनातलं असावं. आपण तसं म्हटलो तर ते काय म्हणतील, आपण तसं म्हणलो तर ते काय म्हणतील, आपण तसं वाजवलं तर ते काय म्हणतील, असा त्या त्या क्षेत्रातल्या त्या त्या लोकांचा आपल्याला काय असला पाहिजे, धाक असला पाहिजे. आणि दादानो, जर धाक असेल तरच ते जीवन यशस्वी बनतं. वैकुंठवासी प्राप्तस्मरणीय परमपूज्य श्रद्धेय श्री गुरु नतुसिंग बाबा यांचा धाक असल्यामुळेच हा शिवडीतला सप्ताह दोरीत चालू आहे. हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. त्या महापुरुषांचे इथं चरण स्पर्श झाले. जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेचं चिंतन या स्थानावर झालं. त्यांचा सहवास आपल्याला लाभला आणि परंपरेने 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 सर्वच महापुरुषांचा संस्थेतल्या सहवास आपल्याला लाभतोय. हेतू बोलण्याचा इतकाच आहे, त्या क्षेत्रातल्या अधिकार संपन्न महात्म्याच्या बंधनात, ताब्यात, धाकात, स्वाधीनतेमध्ये आपलं जीवन असलं अहिजय. नीट ऐका, आपण स्वाधीन होतो. आपण तुकोबाराय सांगतात, या संताची निर्वी, म्हणजे मला तुम्ही संताच्या स्वाधीन करा. आपण स्वाधीन होतो की होत नाही काय स्वाधीन? आपण कोणाच्या? प्रपंचाच्या. प्रपंचाच्या स्वाधीन होतोच की होत नाही काय स्वाधीन? आपण त्यांच्या म्हणजे संतांच्या. तुमच्या का असं डोक्यात येतं कोणास ठाऊक? चला चला चला, लक्षात घ्या जरा. स्वाधीन असलं पाहिजे, ताब्यात असलो पाहिजेत, पण संतांच्या. का बरं? संताशी निरवी. कारण काय? त्याचं उत्तर देतो. एकदा का संतानं आपल्याला स्वीकारलं की मग देव सुद्धा आपली उपेक्षा करू शकत नाही. मग मज हरी उपेक्षिना, उपेक्षिना
म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना. माईबाप संतानं स्वीकारलं की देव दोर लुटू शकत नाही. गोडनाथ महाराज बोलतात, तुम्ही अच्युतात्मे निज निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी. पाळे पंढरीनाथ लळा त्यांचा, पाळी पंढरीनाथ लढाचा, पाळी पंढरीनाथ अरे तिच्या हाती संत कृपावंत, धरिती जाती संत कृपावंत, पाळे पंढरीनाथ लळा त्यांचा, पाळी पंढरीनाथ, पाळी पंढरीनाथ लढाचा, पाळी पंढरीनाथ लढाचा, लढाचा, पाळी पंढरीनाथ लढाचा, पाळे पंढरीनाथ लळा त्यांचा, पाळे पंढरीनाथ लळा त्यांचा, पाळे पंढरीनाथ संत श्रेष्ठ निळोबारायांची भाषा आहे. धरिती ज्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. ऐका, संतांनीच का निरवलं गेलं पाहिजे, म्हणजे संतांनीच का आपल्याला स्वीकारावं. उत्तर देतो, देवाने स्वीकारलं तर, देवाने स्वीकारलं तर नाही का चालत. उत्तर आहे, देवाने स्वीकारलेलं जरी असलं पण जर संतांनी स्वीकारलेलं नसलं तर त्या व्यक्तीचं जीवन परमार्थाच्या अतिउच्च क्षेत्रात अयशस्वी अपूर्ण ठरतं. आपल्याकडे उदाहरण आहे संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचं. देवानं स्वीकारलं नव्हतं, देवानं जवळ केलं नव्हतं, देवानं आपलं म्हटलं नव्हतं का. अहो, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नामदेवा हाती दूध प्याला. केवढा देवाचा आणि संत नामदेव महाराजाचा संबंध हो. लोक म्हणतात ना त्यांचे ना आपले खूप घरोब्याचे. केवढा घरोब्याचा संबंध हो. नामदेव महाराजांनी नैवेद्य चारावा, देवाने तो सेवन करावा, नामदेव महाराजांनी देवाला दूध पी म्हणावं, देवाने ते दूध प्यावं. केवढे जवळचे संबंध, किती घनिष्ठ संबंध. पण असं असलं तरी सुद्धा जेव्हा परीक्षा केली जाते तेव्हा ते कच्चे ठरतात. त्याचं उत्तर आहे, देवाने स्वीकारलं होतं, देवाने आपलं म्हटलं होतं, पण अजून संतांनी आपलं म्हटलेलं नव्हतं. जीवन कच्च ठरलं. आता उलट बोलतो, संतांनी एकदा का स्वीकारलं की मग सगळे स्वीकारतात, मग अडचण येत नाही. एकदा का संतांनी आपलं म्हटलं, संतांनी स्वीकारलं. आपल्याला इतिहास माहित आहे महाराज, पैठण क्षेत्रामध्ये संत शांतीब्रह्म श्रीमंत संत नाथ महाराज यांच्या दरबारामध्ये रोज पोती असायची, रोज पुरणपोळीचं देवाला नैवेद्य असायचा. आणि मग इतिहास सगळा माहित आहे तुम्हाला. गावोबाच्या आईनं काय केलं, त्यांना आणलं, नातांकडे स्वाधीन केलं आणि सांगितलं यांना तुमच्याकडे राहू द्या. का त्याने विचारलं, आई तुम्हाला यांच्याकडे का, तुला पोळी खायची ना, पोळी पाहिजे ना तुला, मग यांच्या घरी रोज पोळी असते. विचारलं त्याने, महाराज पोळी मिळेल? आणि मिळेल की मिळेल, काय नाही. सकाळी देवाची पूजा करायची, नंतर थोडा नित्यनेम वाचन करायचं, नंतर तुळशीला पाणी घालायचं, मग थोडासा जप करायचा आणि मग देवाची आरती करायची आणि मग 12 वाजता पोळी. त्याने सांगितलं, आई चल आपलं का हे दुसरं सांगा लागलेत म्हणे, पोळीचं कुठं बोलतेत, हे पोळी सोडून दुसरं असलं तर आपल्याच्यानं जमणार नाही, फक्त पोळी बस, दुसरं काही मला सांगायचं नाही. शेवटी नाथ म्हणाले, बरं ठीक आहे बाबा, फक्त पोळीला येत जा, पोळी खात जा, पोळी खा, दुपारी झोपत जा, काय नाही. मग 4 वाजता उठलं ना, 4 ते 5 प्रवचन,
प्रवचन ऐकायचं, प्रवचन झालं की हरिपाठ झाला की मग आरती करायची देवाची, आणि मग पोळी. त्याने सांगितलं, आई चल आपलं हे आपल्याला उपयोगाचं नाही का, हे पोळी सोडून दुसरंच सांगतात. ठीक आहे बाबा, फक्त पोळीला येत जा. आणि कमाल अशी आहे, कमाल, त्यानं काहीच करायचं नाही, फक्त पोळीच. सकाळी निवांत झोपायचं, आराम झोपायचं, 10, 10:30, 11 पर्यंत आराम झोपायचं. झालं बाबा, कोणाच ठाऊक कशी आंघोळ होत असं माहित नाही आपल्याला. ते सगळं झालं, नैवेद्य झाला की नाताने हाक मारायची, गावबा. त्यांनी विचारायचं, वाढलंय का ताट? आणि मगच पठ्ठ्याने उठायचं, पोळी खायची. झालं, पोळी खाल्ली की पुन्हा दुपारून झोपायचं. काय माणसं झोपीच्या बाबतीत श्रीमंत असतात. पुन्हा झोपायचं, पुन्हा संध्याकाळी नाताने हाक मारायची, गावबा. त्याला पक्कच झालत, गावबा म्हटलं की पोळी, हे पक्क गणित झालं. असं सकाळी दुपारी 12ला, संध्याकाळी 8 वाजता बरोबर पोळी भेटायची. 4-6 महिने चाललं असंच. एके दिवशी दुपारी 4 वाजताच नाथाने आवाज दिला, गावबा. त्यानं म्हटलं, आज मध्येच पोळी कशी काय आली? कारण हाक मारली की पोळीच आहे, त्याला पक्क झालेलं होतं. उठला तो खडबडून, म्हणले, आता पोळी कशी काय? आता पोळी नाही म्हणे, प्रवचन आहे. प्रवचन? आपल्याला असलं काय माहित नाही. ये म्हणे, बोलवलं महाराज. आणि कमाल आहे, नाथाने गावबाला, मग ते बसलं पुढे येऊन, तिथं नाही बसायचं म्हणे, इथं बसायचं. इथं व्यासपीठावर? हो, याच्यावर. आणि मग काय तो सांगायचं म्हणे, मी गावबा म्हणे, मी सांगायचं? हो, तो सांगायचं. आणि कमाल आहे, गावबा बसला हो, आणि इतका अस्खलित सांगितलं. भावार्थ रामायणाच्या 45व्या अध्यायापासून, भावार्थ रामायणाच्या 45व्या अध्यायापासून पुढचं रामायण गावोबानी लिहिलेलं आहे. भल्या वाचणारांना, भल्या सांगणारांना नाथांचं संपलं कधी आणि गावोबाचं सुरू झालं कधी याचा अजिबात मेळ लागत नाही, तपास सुद्धा लागत नाही. मी काय आपल्याशी बोललो? संत शांती ब्रह्मनाथांची कृपा झाली कोणावर? गावोबावर. आणि अस्खलित रामायण सांगितलं म्हणजे रामाची कृपा झाली, देवाची कृपा झाली. अस्खलित सांगितलं म्हणजे शास्त्राची कृपा झाली. एकदा का संत कृपा झाली की शास्त्र कृपा, अंतःकरण कृपा आणि भगवत कृपा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, या संताशी निरवी, संताच्या मला स्वाधीन करा. अण्णा, इथे एक थोडी शंका आहे अजून. कोणची? संताच्या स्वाधीन करायचंय तर व्हा की तुम्ही संताच्या स्वाधीन. त्याच्यासाठी देवाला प्रार्थना करायची गरज काय? देवाला विनंती करायची गरज काय? तर त्याचं उत्तर असं आहे, मुळात तुकोबाराय स्वतंत्र कुठं आहेत? तुकोबाराय देवालाही प्रार्थना करतात. त्याचं कारण तुकोबाराय देवाच्या ताब्यात आहेत. एक तर माणसाचं जीवन देवाच्या तरी ताब्यात असावं, नसलं तर देवमान्य संताच्या तरी ताब्यात असावं. देवाच्या ताब्यात आहेत याचंही प्रमाण देतो. घालोनिया भार राहिलो निश्चिंती, निरविले संती विठोबाशी संती, विठोबाशी निरविले. म्हणजे तुकोबारायाचं जीवन ताब्यात कोणाचे आहे? देवाच्या. आणि म्हणून देवाला विनंती करतायत की देवा तुम्हीच आता मला, काय असतं, एखादा गडी मजूर एखाद्याच्यात जर कामाला असला आणि समजा तो मजूर जर प्रामाणिक असला, पुढे काय बोलतोय मी, प्रामाणिक असला, तर त्या दुसऱ्या मालकाला तो मजूर म्हणतो की ठीक आहे, तुमची इच्छा आहे, मला बी तुमच्याकडे यावं असं वाटतंय, पण पहिल्या मालकाची परवानगी घेतल्याशिवाय मला येता येत नाही, कारण मी त्यांच्या ताब्यात आहे. तुकोबाराय पांडुरंगाच्या ताब्यात आहेत. आणि म्हणून पांडुरंगाला विनंती करतायत, पांडुरंगा तुम्ही मला संतांच्या ताब्यात द्या, या संताशी निरवी हेची मज देई. या संताशी, कोणत्या संताशी? या संताचे देणे
कल्पतरुहुनी दुने परिसा परीस आगाध देणे चिंतामणी ठेंगणा या संता परीस उदार त्रिभुवनी नाही थोर या संता परीस उदार या संताशी काय गोड भाषा आहे ज्ञानोबरायची ज्ञानोबराय सांगतात या संता सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरु चरण उपासिता वैराग्येसे येणेचे सत्कर्मे आशेषही अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी असे जे संत आहेत की ज्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर अहम आत्मस्वरूपी विश्रामे जिथं अहम संपून जातो अशा संतांच्या सानिध्यात तुम्ही मला द्या एवढी मी तुम्हाला प्रार्थना करतो या संताशी निरवी हेची मज देई अनेक दुजे काहे न मागे तोज दुसरं तुम्हाला काय मागत नाही पण देवा हे सगळं देत असताना तुम्ही काय करा उदार व्हा तुम्ही काय व्हा उदार व्हा उदार नव्हे बर का उदार व्हा त्याचं कारण आहे का उदार व्हा तर त्याचं कारण आहे संतांनी माझा स्वीकार करावा अशी तुकोबाराय काय करतात मागणी करतात प्रार्थना करतात पण तुकोबाराय म्हणतात देवा कदाचित संतांनी माझा स्वीकार करण्यासारखी माझी योग्यता आहे का आणि माझी जर योग्यता नसेल माझी जर पात्रता नसेल हे देवा तुम्ही माझ्या पात्रतेकडे बघू नका तुम्ही माझ्या योग्यतेकडे बघू नका मी जसा आहे ना तसा संतांच्या स्वाधीन मला करा आणि हे करण्यासाठी पात्रता न पाहण्यासाठी योग्यता न पाहण्यासाठी तुम्ही उदार व्हा ही प्रार्थना शेवटच्या चरणात करतात विठोबा
ढोकवार कुमार जय जय ढोकवार कुमार जय जय ढोकवार कुमार जय जय ढोकवार कुमार जय जय विठोबार कुमार बोला पुंडली श्री वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ढोकवार कुमार ढोकवार कुमार जय जय तुका म्हणे आता उदार तो होई मज ठेवी पायी संताचिया. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज देवाला विनंती करता, देवा तुम्ही उदार व्हा, उदार व्हा. म्हणजे तुम्ही माझ्याकडे गुण आहेत का? मग गुण असतील तरच आपण हे काम करू असं म्हणू नका, किंवा माझ्याकडचे दोष नसतील तर. ऐका, गुण नसले तरी आणि दोष असले तरी तुम्ही माझा काय करायचा आहे? स्वीकार करायचा आहे. मी जसा असेल तसा तुम्ही माझा स्वीकार करा आणि तुम्ही तेवढी शिफारस करा. तुम्ही संतांना प्रार्थना करा आणि मला तुम्ही संतांच्या काय करा? सांभाळी घाला, त्यांच्या ताब्यात द्या. एकदा का संतांनी मला स्वीकारलं, काय गोड चरण आहे तुकोबारायाचं. तुका म्हणे आईशी करा निर्वण, मग तो रक्षण करील माझे. बस एकदा संताशी निर्वण करा. संतांनी स्वीकारलं ना, मग मात्र देव माझं रक्षण नक्की करेल. आणि तेवढं तुम्ही माझं काम करा. फक्त हे करण्यासाठी तुम्ही उदार व्हा. काय असतं? ज्याला मागायचंय ना, ज्याला मागायचंय, ज्याच्याकडून आपल्याला घ्यायचंय, अर्थात जो देणारा आहे, त्याच्याकडं 3 गुण असले पाहिजेत. कोणते कोणते 3 गुण असले पाहिजेत? पहिली गोष्ट, तो उदार असला पाहिजे. दुसरी गोष्ट, तो स्वतंत्र असला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, तो श्रीमंत असला पाहिजे. श्रीमंती 1, स्वातंत्र्य 2 आणि दातृत्व 3. हे 3 गुण एकत्र आले तरच 4 दिवसात अर्जंट 500 पोती सिमेंटची गाडी पोचू शकते. एरवी हे शक्य नाही. याच्याकरता या 3 गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत. पहिली गोष्ट काय आहे? दातृत्व पाहिजे. हो, दातृत्व पाहिजे. दुसरी गोष्ट स्वातंत्र्य पाहिजे. सप्ताहाची वर्गणी मागायला लोक जातात, एखाद्याच्या घरी जातात, सगळी माहिती सांगतात. अशा शिबो आहेत, असे गायक आहेत, असे वादक आहेत, इतका दर्जेदार कार्यक्रम आहे आणि तुम्ही दिलं पाहिजे. तो ऐकतो सगळं आणि तो म्हणतो अशा गोष्टीला द्यायचं नाही तर द्यायचं कशाला? कार्यकर्त्याची आशा अजून वाढते. आशा वाढते. पुन्हा तो म्हणतो तुम्ही तरी काय स्वतःच्या घरी थोडंच मागता, देवासाठीच मागताय ना. कार्यकर्त्याला वाटतं आता अर्धा सप्ताह हाच करतो का काय कोण असतो. आणि हे सगळं झाल्यानंतर हे पावती पुस्तक काढतात, पेन काढतात, सगळं झालं की मग हा आतमध्ये जातो आणि म्हणतो हे कसं काय करू? देणगी मागते. ते म्हणते लिहा 11 रुपये. मग ते 11 रुपये लिहिल्यावर सप्ताह कसा व्हायचा सांगा? म्हणजे त्याच्याकडे दातृत्व आहे, म्हणतो मी आहे, त्याची द्यायची इच्छा आहे, देण्यासाठी त्याच्याकडे भरपूर आहे, पण आतून हिरवा कंदीलच नाही. काय करावं? कळलं तुम्हाला? म्हणजे स्वातंत्र्य नाही. काही जणांचं असं असतं, स्वातंत्र्य असतं, त्यांना कोणाला विचारायची गरज नसते. स्वातंत्र्य आहे, स्वातंत्र्याच्या बरोबर औदार्य सुद्धा आहे, पण जवळच काय नसतं. काय डोंबलं द्यावं त्यानं? काय नसतं तर काय द्यावं? एक पत्नी पतीला बोलायला लागली, राग बोलायला लागली, कडक शब्दात बोलायला लागली. तुम्हाला काय कळत नाही, तुम्हाला काय कळत नाही. तेच ते रोजच असतं म्हणा. ते बोलायला लागली, राग बोलायला लागली. 35 वर्ष झालं तुमच्या बरोबर मी संसार करते. तू म्हणला मग झालं काय म्हणजे काय उपयोग आहे? अरे काय अडचण? काय अडचण म्हणजे 35 वर्ष झालं तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून मी काम करते. ते म्हणला अगं वय सगळं बरोबर आहे, 10:30 होत आले, लवकर बोल की काय झालंय, काय अडचण काय म्हणजे
काय उपयोग आहे तुमच्या प्रपंचात? कमी काय ती तरी सांग. कमी काय म्हणजे हात असून पाटल्या नाहीत, ती म्हटली हात असून पाटल्या नाहीत, कान असून काय काय असतं ते म्हणा की आता. कान असून काय इकडे काय म्हणतात, झुबे नाहीत. बर. पाय असून पैंजण नाहीत. काय उपयोग आहे तुमच्या प्रपंचात राहून? याने बी उत्तर दिलं, तुझं बी बरोबर आहे म्हणे. हात असून पाटल्या नाहीत, कान असून झुबे नाहीत, पाय असून पैंजण नाहीत, पण मी तरी काय करू म्हटला. खिसा असून पैसा नाही, काय करू म्हटलं. माझ्याकडे तरी काय 4 खिसे आहेत की म्हणला, काय करू. आता इथं काय सिद्ध झालं, याला करावं वाटतं की याला वाटतं 35 तोळ्याच्या पाटल्या कराव्या, पण कशाने करतो, नाहीच तर काय. म्हणजे देणाऱ्याकडे पहिली गोष्ट स्वातंत्र्य पाहिजे, दुसरी गोष्ट श्रीमंती पाहिजे, आणि तिसरी गोष्ट दातृत्व पाहिजे. दातृत्व नसेल तर काय देणार? काय माणसं इतकी कंजूस असतात, राम 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 राम, इतकी कंजूस असतात. एक वाक्य आहे, गोड वाक्य आहे, कृपनो धन लोभेन स्वभार्या नाभिगच्छति. मला वाटतं त्याचा अर्थ बहुतेक नसेलच कळला. खाजगीत भेट घ्या, सगळं सांगेल. अवघड आहे. इतके कंजूस माणसं, इतके. एका कंजूस माणसानं दुसऱ्या कंजूस माणसाला आपल्या घरी जेवायला बोलवलं. आता ते कंजूस म्हणल्यावर कुठला बोलवलो, पण आपल्या दृष्टांतात गृहीत धरा. घरी जेवायला बोलवलं, जेवण झालं. त्याने सांगितलं, अरे जेवण झालं पण काही मुखशुद्धी आहे का नाही? आहे ना म्हटलं, आहे ना. दरवाज्यात नेलं त्याला. ती सुपारी अशी टांगलेली होती. ही सुपारी चाटायची आणि चालायचं म्हटलं. आपल्या पंजोबापासून हेच सुपारी आहे म्हटलं. कमाल. यानं पण याला बोलवलं जेवायला, तोही गेला. दुसरा सोमवार त्याच्याकडे सोडायला गेला. सोमवार सोडला, जेवण झालं. अरे म्हणे काय मुखशुद्धी आहे की नाही? आहे ना म्हटलं. त्यानं त्याला दरवाज्यात नेलं, ती सुपारी बघितली टांगलेली, आणि त्याने सांगितलं चाटायची निघायचं. हे लागलं सुपारी चाटायला. ते म्हणलं, ए सुपारी नाही चाटायची, तिची सावली चाटायची खाली. आता अशी कंजूस माणसं जर सप्त्याला एकत्र केली तर कसं व्हायचं? काय अवघड. कंजूस माणसं. एक माणूस पळतच निघाला, आबा असं धावत निघाला, पळत निघाला. त्याला विचारलं, इतक्या पळत कुठं चालला? कीर्तनाला चाललाच का? तेव्हा म्हणला, छे, कीर्तनाला कुठं इतक्या पळत जातात का? कुठं निघालाच? दुकानाला चाललोय. कसं करता? कंगवा आणायचंय म्हणे. का कंगवा आणायचंय? मोडला असेल एखादा दात त्याचा, कंगव्याचा दात एखादा दात मोडला असेल म्हणे. इतक्या धावत का निघालाच? त्याने सांगितलं, शेवटचा राहिलेलाच दात मोडलाय म्हटलं. नाही का डोक्यात शिरलं? आता शेवटचा दात राहीपर्यंत कंगवा वापरणारी अशी कंजूस माणसं. आमच्याकडे सोलापूरला एक गाजलेला कंजूस आहे. सोलापूरला गाजलेला कंजूस आहे, आणि त्याच्याकडे बीडचा गाजलेला कंजूस आला. म्हणजे आमच्यातच करून घेतो सगळं. तुळशीराम बाबा, आम्ही आमचं आपलं तिकडं. तो गाजलेला कंजूस बीडचा कुठं आला? सोलापूरच्या कंजूसाकडे. आता योग असा की नेमका सोलापूरचा कंजूस घरी नव्हता. कुठंतरी गेला असेल बाहेर. त्याचं पोरग कोण? आपण बीडचा कंजूस. कशा करता आलात? तुझ्या वडिलाला हरवण्याकरता आलतो, स्पर्धा करण्याकरता. मग झालं काय? आता तुझे वडील नाहीत, जातो. मुलगा म्हटला, मी आहे ना. ठीक आहे म्हणे. मग त्या दोघांचं बोलणं सुरू झालं, स्पर्धा सुरू झाली. सोलापूरच्या कंजूसाच्या मुलानं बीडच्या कंजूसाला आंबा मागितला. काय मागितला? आंबा मागितला. पण आता हा कंजूसच हो. हा काय बाजारात जाऊन 10-5 रुपयाचा आंबा आणून देणार आहे वय? त्यानं खिशातलं एसटीचं तिकीट काढलं, 1-4 पेन काढला, आणि त्या तिकिटावर लिहिलं आंबा, आणि हे घे आंबा म्हणे. काय कमाल आहे. आता याने सांगितलं, तो माग काय मागायचं ते. आता या बीडच्या कंजूसानं ठरवलं, यानं आपण याला आंबा मागितलाय, आता याला आपण दुसरं मागू. तो म्हणजे मला टरबूज दे. टरबूज दे. आता हे सोलापूरचं गाजलेलं कंजूसाचं पोरग, हे यानं पेनचा बी वापर केला नाही, कागदाचा बी वापर केला नाही. तेवढा तरी खर्च कशाला करायचा म्हणे. त्यानं सांगितलं, हे घे टरबूज, हे घे टरबूज. गेला निघून. तो निघून गेला. 10-20 मिनिटांनी वडील घरी आले. विचारलं, काय कुठं आलतं का? हो आलतं की म्हणे बीडीचा कंजूस. काय मागितलं तुला? तू काय मागितलं? आंबा. त्याने कसा दिला? कागदावर लिहून दिला म्हणले, पेन ना आंबा. बरं. मग तुला काय मागितलं?
म्हणे मला टरबूज मागितलं. मग तू कसं दिलं? तुमचा पोरगा म्हटलं आपण तर कागदाचाही खर्च होऊ दिला नाही, पेनचाही खर्च शाईचाही खर्च होऊ दिला नाही. मग मी त्याला म्हटलं, म्हणले हे घे टरबूज. असं म्हटल्यावर तो बाप असा चौताळला त्याच्यावर. बाबा गरड बाबा मूर्ख, हे घे टरबूज म्हणतो. म्हणले एवढं कुठं देत असतात का, हे घे टरबूज म्हणायचं म्हटले. आता कसं कीर्तन म्हणजे कसं व्हायचं सांगा अशी माणसं. माझा मुद्दा संपलाय. कंजूस म्हणतात, देणाऱ्याकडे दातृत्व पाहिजे. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देताना म्हणसी पात्रा पात्र. वरी कैवल्यायसे पवित्र जे वैर्याही दिदले. तुवा सणकादिकाचे निमाणे, सायुज्य सौर शोधी दिला पुतणे. जी विषाचे निस्तनपाणे मारवाली. आणि म्हणून तुका म्हणे आता उदार तू होई. काय करा? मज ठेवी पायी संताची या. इथंही फार महत्वाचं आहे. मज ठेवी गादी संताची या नाही, गादी नाही. कुठं? पायी पायी संतांच्या पायाजवळ राहायचंय. लक्षात ठेवा, चरणाजवळ राहायचंय, त्यांचा दास होऊन राहायचंय. गादीची अपेक्षा नाही केलेली तुकोबारायाने. मज ठेवी पायी संताची या. बस मागणे ते एकच मागितलंय, दुसरं काही नको. शहाणी माणसं एकच मागतात. एक राजा बाहेरच्या देशावर स्वारी केली, 2 मिनिटात संपते, आणि गावाकडे यायचंय. पण त्यानं अगोदर प्रधानजी पुढे पाठवला. जा म्हणे परदेशातून काय काय आणायचं राण्याला विचारून ये. त्या राजाला होत्या 3 राण्या. तिन्ही राण्याची भेट घेतली त्या सेवकानं. राजे येऊ लागलेत म्हणे, आता अमेरिकेहून येणार आहेत, काय काय आणायचं तुम्हाला विचारले. त्या 3 नंबरच्या राणीने एक कागद घेतला, त्याच्यावर 15 वस्तू लिहून दिल्या, या वस्तू आणा. क्रमांक 2च्या राणीनं कागद घेतला, त्याच्यावर तिनं 10 वस्तू लिहून दिल्या, या वस्तू आणा. क्रमांक 1च्या राणीनं कागद घेतला आणि तिनं त्याच्यावर 1चा अंक टाकला आणि कागद दिला. 3ही कागद घेऊन प्रधानजी आले, राजाकडे दिले. पहिला कागद 15 वस्तू घेतल्या, पेटीत भरल्या, क्रमांक 3च्या राणीचं नाव टाकलं. दुसरा कागद 10 वस्तू घेतल्या, पेटीत भरल्या, क्रमांक 2च्या राणीचं नाव टाकलं. तिसरा कागदावर एक वस्तू लिहिलेली नव्हती, 1 अंक होता, फक्त 1 लिहिलेलं होतं. राजाचं डोकंच चाललं. प्रधानजी हे 1 लिहिलंय, वस्तू लिहिली नाही, याचा अर्थ काय? मला काय कळना गेलं. प्रधानजीनं सांगितलंय राजाला कळतच नसतं, म्हणून तर प्रधान असतो. म्हणजे मग काय काय या राणीला काय घ्यायचं, या पहिल्या राणीला मी सांगतो म्हणे, योग्य वेळेला सांगतो म्हणे. झालं, आले आपल्या राज्यात आले, राजधानीत आले, स्वागत झालं. क्रमांक 3च्या राणीकडे 15 वस्तूची पेटी दिली, झालं. क्रमांक 2च्या राणीकडे 10 वस्तूची पेटी दिली. आता नंबर आला क्रमांक 1च्या राणीचा. आता तिला काय द्यायचं? राजा घाबरला, चक्रावून गेला. तिनं तर 1चाच अंक टाकलाय, नेमकं तिला काय द्यायचं? संपलंय बरं का कीर्तन. नेमकं काय द्यायचं? प्रधानजी आता काय करू मी? तिनं तर 1चाच अंक टाकलाय, तिला मी काय देऊ? प्रधानजीनं सांगितलं तिला काहीच देऊ नका, मग तुम्हीच तिच्या घरी जा. म्हणजे कसं काय? तिनं तेच लिहिलंय, मला दुसरं काय नको, फक्त तुम्ही मला 1 पाहिजे. एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती. एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. एक धरीला चित्ते, बस फक्त आम्हाला 1 पाहिजे. तुम्ही 1 राजा पाहिजे, दुसरं काही नको. राजाच तिच्या घरी गेला आणि तुम्ही आता जागे आहेत. राजाच तिच्या घरी गेल्यावर तिच्या घरी 15 वस्तू गेल्या असतील का 500 वस्तू गेल्या असतील? अहो सगळंच गेलं की. राजा चाले सकळ वैभव सांगा ते, किंवा वश झाला राजा मग आपुल्या त्या प्रजा. तिनं जास्त मागितलं नाही, एकच मागितलं. तुकोबाराय सुद्धा म्हणतात, मागणे ते 1 तुझ प्रती आहे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.
ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली बोला पुंडलिक वरदा ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 टाळी वाजवा टाळी वाजवा हा हा तुकाराम 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 हा हा बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेवा तुकाराम 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 भगवंताच्या कृपेने सद्गुरु जोग महाराजांच्या अनुकंपेने परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय श्री गुरु नतुशिंग बाबा, श्री गुरु कोल्हे बाबा, श्री गुरु मोठे बाबा या महापुरुषांच्या पवित्र स्पर्शाने परमपूज्य भजन भीष्म संस्थेचे अध्यापक आदरणीय वंदनीय परमेश्वर बाबा यांच्या पवित्र उपस्थितीत वारकरी शिक्षण संस्थेवर जीव की प्राण प्रेम करणारे पूजनीय गरुड महाराज आबा आपणा सर्वांच्या पवित्र उपस्थितीत संपूर्ण महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचं एक तेजस्वी देणं म्हणजे आदरणीय आरूबाबा यांच्याही पवित्र उपस्थितीत उभे राहिलेले त्यांचे सर्व सहकारी, माझे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू, सगळे संत मंडळी, विनेकरी, अत्यंत गोड असे मृदंगाचार्य, या गावचे आणि या परिसरातले सगळे उभे राहिलेले टाळकरी, आपल्या सर्वांच्या पवित्र चरणाला मी वंदन करतो. परिसरातून अनेक गावाहून आलेले सर्व वैष्णव, पालखेडकर आहेत, शिंदे आपले श्रीरामनगर, कोळवाडीकर उपस्थित आहेत, देवपूरचे पाटील आहेत, अशा अनेक गावचे वैष्णव या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांच्या प्रती मी मनापासून नतमस्तक होतो. आणि हे 47 वर्ष अत्यंत देखणं आणि दर्जेदार या ठिकाणी संपन्न होतोय. संत सेवक आदरणीय महेशजी महाराज जगताप लासलगावकर ते उपस्थित आहेत. लासलगावच्या शेजारी वाळकेवाडीचे आदरणीय लहानोजी सर वाटपाडेजी तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आणि हे 47 वर्ष आहे आपलं. लवकरात लवकर आपल्या या उत्सवाला सोन्याचे दिवस येणार आहेत. म्हणजे आपल्या सप्ताहाचा सुवर्ण महोत्सव 50वं वर्ष लवकरात लवकर येणार आहे. ते लवकर यावं आणि ते 50वं वर्ष आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत साजरं व्हावं. तोपर्यंत आपल्यापैकी कोणालाही देवानं हात लावू नये अशी मी देवाला प्रार्थना करतो. त्या 50व्या वर्षाला पूजनीय बाबांच्याच मार्गदर्शनाखाली तुम्हीच समोर बसलेले हेच सगळे टाळकरी, हेच विनेकरी, हेच मृदंगाचार्य, हेच सगळे टाळकरी, हेच श्रोते, याच माता भगिनी म्हणा की राव हेच हा. आता 48-49ला नाही बोलवलं तरी चालतंय, पण 50व्याला विसरू नका, कारण तुम्ही लईच मोठा करणार 50वा सप्ताह, त्यावेळेस विसरू नका अशी मी आपल्या चरणी प्रार्थना करतो. आणि मी जे वेडवाकडं इथं आता बोललो का, हे माझं नाही. मी ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्ष शिकलो, माझ्या गुरुजीने मला जे शिकवलं त्यातलं जे थोडं बहुत माझ्या आठवणीत राहिलं ते मी आपल्या पुढं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी संस्थेत बसलो म्हणून आज तुमच्या समोर उभा राहिलो. ही सगळी कृपा संस्थेची आहे, हे सगळे उपकार संस्थेचे आहेत. आणि म्हणून दादानो, आज आपल्या सगळ्यांचे गुरुजी शांती ब्रह्म गुरुदेव कुरेकर बाबा यांचा 94वा जन्मदिवस येणाऱ्या ऋषी पंचमीच्या दिवशी आहे, म्हणजे 8 सप्टेंबरला. त्याच दिवशी महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रवक्ते, रामायणाचार्य, पूजनीय संस्थेचे विश्वस्त आदरणीय ढोक बाबा यांचाही तारखेनुसार जन्मदिवस आहे.
आणि तो भव्य आणि दिव्य असा उत्सव आळंदीत होणार आहे. 8 तारखेला सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री गुरु दादा संदीपान महाराज यांचं कीर्तन होणार आहे. नंतर बाबांचं पूजन होणार आहे आणि बाबांचं पूजन करण्याकरता आणि या कार्यक्रमाला येऊन आशीर्वाद घेण्याकरता महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री लाडकी बहीण काय लाडके मुख्यमंत्री येणार आहेत, माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा देखणा सोहळा संपन्न होणार आहे. माझी आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे, आपण 7 तारखेला संध्याकाळी या, नाही जमलं तर 8ला सकाळी लवकर निघा आणि या सोहळ्यात जरूर आपण सगळे सहभागी व्हा, अशी मी आपल्या सगळ्यांच्या चरणी नम्रतापूर्वक प्रार्थना करतो, विनंती करतो. आणि मी तुमची थोडी जास्त वेळ घेतली त्याबद्दल मी आपली क्षमा याचना करतो. चिंतन सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानेश्वरा राखा पाया प्रेम करा